नमस्कार मंडळी. तर खूप जणांची इच्छा होती, रिक्वेस्ट होती, की त्यांना अशा प्रकारची जी साडी रेटिंग केली होती गौरीसाठी, ती पाहायची होती. तर चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की ही साडी रेटिंग कशी करायची आणि एकदम सोप्या पद्धतीने मी एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कळवा कसं घालायचं. नमस्कार. तर अशा टाईपचं साडी ड्रेपिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक सवारी किंवा 10 साडी. तर ही साडी आहे डार्क ब्ल्यू कलर आणि रेड कलरची कॉन्ट्रास्ट आहे आणि हा शेला आहे बनारस पॅटर्नमध्ये कॉन्ट्रास्ट कलरमध्ये शेला घेतलेला आहे. तर तर आता आपण साडीचं प्लिटिंग सुरू करूया. प्लिटिंग सुरू करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जो आपला पदर आहे तो पदर आपल्याला सोडायचा आहे आणि जो खालचा निर्यांचा खालचा भाग येतो तिथून आपण प्लेटिंग सुरू करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला एक 10 ते 12 निर्या घालून घ्यायच्या आहेत निचत्या भागापासून. तर इथं आपण पिन लावून घेणार आहे आणि सगळ्या निर्या एकसारख्या करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण ह्या निर्या बांधून घेतलेल्या आहेत. आता आपण ही जी आपली खालची पिन आहे ती आपण काढून घेणार आहे. तर ही पिन काढल्यानंतर ना जो आपला नेसत्या भागाची जी जागा असते ती आपण ओपन करून अशा प्रकारे हे आपण असं कव्हर करून घेणार आहे आणि इकडे घेऊन आपण इकडे याला पिन लावून घेणार आहे जेणेकरून आपला पाय हा व्यवस्थित कव्हर होतो. आणि हा जो दोरा आहे आपला त्यालाच मी इथे असं पिन लावून घेणार आहे जेणेकरून ते आपलं निसटणार नाही. आता हे झाल्यानंतर ना आपल्याला जी आपली पूर्ण साडी आहे ती पाठीमागच्या साईडने पुढे आणायची. आता इकडल्या पायाचं देखील ऍडजस्टमेंट करून निर्या आपल्याला आपल्या व्यवस्थित करून घ्यायचा. आपण टोकून साडी बसेल असा आपला प्रयत्न ठेवायचा आहे जेणेकरून दिसायला साडी जास्त फुगीरही दिसणार नाही आणि एकदम व्यवस्थित आटोपशीर आपली साडी दिसते. आता जी साडी आपली मागून येते ती साडी अशी वरती उचलून आपल्याला एक क्रॉस घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित करून पिनअप करून हा असा एक क्रॉस काढून घ्यायचा आहे आणि याला ऍडजस्ट करत जायचं. आणि हा क्रॉस आपल्याला इथून असं खालून घ्यायचा आहे आणि लागेल तिथे आपण पिन ओपन करून परत पिन अप करणार आहोत. एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला साडी जेवढी टाईट कापून चुकून घेता येईल तेवढी कापून चुकून आपण ही साडी हाताळायची. हा परत पाठीमागे टाकून परत दुसऱ्या बाजूने क्रॉस घ्यायचा आहे. आता इकडच्या बाजूने नेऊन आपल्याला परत हे वरती पिनअप करायचं आहे. लागेल तसे आपण ह्या निर्या ओपन करून त्याला एक छान असा शेप देऊन घेणार आहोत. परत सेम प्रोसेस रिपीट करून इकडल्या बाजूने क्रॉस घेणार आहोत.
आता हा आपला शेवटचा क्रॉस म्हणजे आपण असा पदर देऊन घेणार आहोत. हा पदर देऊन इकडचा भाग, हा संपूर्ण भाग आपण व्यवस्थित करून घेणार आहे. जर तुम्ही गौराईला डोक्यावरती पदर देणार असाल तर पदराची लांबी ही बरोबर आपण पायापर्यंत पायाच्या म्हणजे टाचेपर्यंत ठेवणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा पदर देऊ तेव्हा तो दिसताना व्यवस्थित. हा भाग खोलण्याच्या आधी पदराला इथे पिनअप करून घ्यायचा आहे. पदर पिनअप झाल्यानंतर ना ते असं व्यवस्थित ओपन करून आपण हे प्लीट सगळं व्यवस्थित टाकून घेणार आहे. पद- व्यवस्थितरित्या पिनअप करून ही जी धडी आहे आपल्याला याचा एक काळजी घ्यायची की ही आपण गुडघ्यापासून घेणार आहोत, तेव्हा हा पदर छान दिसतो. कंबरपट्टा बांधल्यानंतर ना हा पदर आपला व्यवस्थित सेट होईल. साडी तर नेसून झाली. आता ज्वेलरी घालायच्या आधी आपण आपला मुखवटा लावून घेणार आहे. मुखवटा लावायच्या आधीच मी त्याला त्याचे आयलॅशेस, इयरिंग्स आणि बिंदी ही सेट करून घेतलेली आहे. हा जगदंबा आर्ट्सचा असा सुंदर असा हा मुखवटा आहे. तुम्ही पाहू शकता किती जिवंत आणि किती सुंदर ही गौरी दिसते. तर याला काना-नाकाला वेस आणि बिंदीसाठी सुद्धा आपण वेस दिलेला आहे. तर हा मुखवटा आपण अलगद वरती आपण सेट करून घेणार आहे. मुखवटा पकडण्यासाठी आंबाड्याला आपण असा मुखवटा पकडणार आहोत, जेणेकरून थोडी बहुत जी आपल्या हाताला धूळ असते त्याच्या डाग आपल्या चेहऱ्याला पडणार नाही. तर असा आपण मुखवटा हा सेट करून घेणार आहोत. गरज असेल तर आपण पेपर वगैरे लावून मुखवटा घट्ट बसवू शकतो. नाहीतर गरज नसल्यास आपण अलगद हा मुखवटा बसवून घेणार आहोत. गौरीची नजर ही आपल्याकडे पाहते का, सरळ आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेक करून आपण त्यांना ज्वेलरी घालायला सुरुवात करतो. तर जसा आपला गौरीचा लुक आहे, ही आपली थीम आहे. त्या थीम नुसार त्या लुकला शोभेल, साजेल असे आपण दागिने सिलेक्ट करणार आहोत. तर आपला हा रुक्मिणी स्टाईलमध्ये थोडासा लुक असल्या कारणाने मी पारंपरिक मराठी दागिने सिलेक्ट केले. आणि दागिने सिलेक्ट करण्याच्या ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्या मी एका डिटेल व्हिडिओमध्ये जरूर शेअर करेन. तर हे पहा, आपण लॉंग जे आपले मोठे हार असतात त्याच्यापासून सुरुवात करणार आहे. तर हा मी एक पुतळा हार घेतलाय, त्याच्यावरती महालक्ष्मीचा ठसा आहे. तर आपण हा हार व्यवस्थित घालून हा पुतळा सेट करून घेऊ. जेवढी आपल्याला लेंथ हवी आहे, जेवढे आपले दागिने आहेत, त्या हिशोबाने हे सगळं व्यवस्थित पाहून सगळं व्यवस्थित सेट करून मगच आपण हा दोरा पाठीमागच्या बाजूने टाईट करून घ्यायचा आहे. दागिने सिलेक्ट करताना गळा गच्च भरून असे दागिने आपण सिलेक्ट करायचे आणि ठसठशीत दागिने असल्या कारणाने जर आपण लांबून जरी गौरी पाहिली तरी ती आपल्याला छान दिसते. नेक्स्ट मी कोल्हापुरी साज घालणार आहे. त्या लुकला मॅच होईल असा हा मॉडर्न डिझाईनचा साज आहे. ट्रेडिशनल डिझाईनचा कोल्हापुरी साज जरा वेगळा असतो. हा एक नवीन जे आता लेटेस्ट आलंय त्या हिशोबाने मी हा साज सिलेक्ट केलाय. साजला मॅचिंग असंच हे डोरलं मी घेतलंय. त्या डोरलं देखील मी घालणार आहे. आणि आता जो हा गळ्याचा भाग जो आपल्याला दिसतोय, जिथे मुखवटा ठेवला आणि मान आहे आपली, ती कव्हर करण्यासाठी ही बंद गळ्याची अशी ही चिंचपेटी आहे. गोल्डन फिनिश मध्ये आहे, जेणेकरून ही आपल्या लुकला मॅच होईल. आणि इथला जो भाग आहे हा खूप एम्प्टी दिसतोय.
तर हे आपण कव्हर करण्यासाठी ह्याला आपण एक अशा प्रकारची वज्रटीक किंवा वज्रटीका म्हणतात ती आपण लेअर करणार आहे. वज्रटीक मध्ये देखील भरपूर प्रकार येतात. बेलपानाची असते, उभ्या घशाची असते, बंद घशाची असते. तर ही एक आपण अशी ठसठशीत अशी वज्रटीक इथे घालून आपला लुक कंप्लीट करणार आहे. आता हातांसाठी हे तुशीला मॅचिंग असे तोडे आणि बॉर्डरच्या कॉन्ट्रास्ट मध्ये आपण बांगड्या घालून घेऊयात. तर अशा रीत्या मी दोन्हीकडून आपला व्यवस्थित सिमेट्रिक असा गजरा सेट करून घेतलाय. पाहू शकता तुम्ही गजऱ्याने चेहऱ्याचा लुक किती खुललाय. आणि आता आपण पदर देऊन घेऊयात. पदराचं जे पिन होतं ते काढून घेतलंय. असा सैल असा पदर घेऊन आपण या काठावरून तिकडे टाकणार आहोत. पदर देताना नेहमी ते लक्षात ठेवायचं की पदर जास्त तंग नाही झाला पाहिजे. सैल असा लूज पदर आपण द्यायचा आहे, जेणेकरून तो दिसायला रुबाबदार आणि छान दिसतो. आपल्या गौरी मुखवट्याला इथे वरती एक बिंदी लावण्यासाठी बेस दिलेले असतात. त्या बेजामध्ये आपण पिन अडकवून हा पदर सेट करून घेऊ शकतो. अशा प्रकारे पदर सेट करून घ्यायचा आहे. आणि आता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही शेलाही घालू शकता किंवा नाही घातला तरी काही हरकत नाही. मी इथे बॉर्डरच्या कलरचा रेड कलर मध्ये बनारसी शेला घेतलाय. त्या अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि मी हा शेला निऱ्या करून घालणार आहे. अशा अशा प्रकारे मी शेल्याला आपल्या पिनअप करून घेतलेला आहे. इथं एक आणि इथं सेंटरला एक पिनअप करून घेतलंय. तर आता आपण शेला देऊयात. शेल्याला मी इकडच्या बाजूला हे असं ह्या खांद्यावरती देऊन मग पलीकडच्या खांद्यावरती सेम पॅटर्न मध्ये देणार आहे. पाठीमागून शेला लूज सोडला तरी काही हरकत नाही. रियुजेबल ऍडेसिव्हच्या साहाय्याने आपण बोटामध्ये अंगठी देऊया. हा गम फक्त फायबर वरतीच वापरायचा आहे. पीओपीचा जो आपला मुखवटा असतो त्याच्यावरती याचा वापर टाळायचा आहे. आणि आता जो आपला हा हात आहे, ह्या हातामध्ये विडा किंवा एक फूल देण्यासाठी जागा आहे, तिथे आपण एक कमळाचं फूल देऊया. आता आपण पायामध्ये जो पायाचा ताज असतो तो सगळा आपण घालून घेऊया. तर हे असे पैंजण आहेत. पैंजण घालून घ्यायचे. जरी पैंजणाचा आकडा जरी नाही बसला दिसेल अशा प्रकारे आपण हे पैंजण घालायचे, जेणेकरून पायाची शोभा वाढते. आणि आता जोडवी बिस्पे मासोळी हे सगळं आपण ह्या बोटामध्ये बसवूया. ही मासोळी हे बिचवे आणि हे जोडवी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कसं वाटतं ते. फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.